कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ह्या कार्यक्रमाचं निमित्त मी सांगतो. गेल्या वर्षीपासून मला लोकरे बुवा सांगत होते, ह्याच्यात मी काय जास्त चरपाट लावणार नाही, पण यावर्षी म्हटलं बघूया काहीतरी नवीन करूया. आमच्या राजा दळवेंनी सांगितलं भाऊ काहीतरी नवीन करा. तर माझ्या मनात आलं की निव्वळ सोलो न ठेवता आमच्या बुवांच्या आमच्यावरती काय संस्कार झाले, तर त्यांचं गाणं आणि ते शिकता शिकता ते करता करता मला शास्त्रीय पकवाज काय आला हे मी थोडक्यात सांगणार. आणि त्यांच्यामुळे मला काय काय मिळालं शास्त्रीय पखवाजामध्ये. कारण असा एक थोडी प्रसंग आलेला. मला माझ्या शास्त्रीय गुरुजींनी काय सांगितलेलं की अगर तुम्हें शास्त्रीय पखावज सीखना है तो ये भजन बीजन बंद करना पड़ेगा. भजन बीजन. हां, म्हणजे आता सगळे आपले भजनी लोक आहेत, यूट्यूबर्सवाल्यांनी हा जरा कट करा. कारण ह्या शास्त्रीय लोकांना ना भजनाचा खरा अर्थ माहितीच नाही होता. म्हणजे मी माझ्या गुरुजींना नाव ठेवतो असं नाही, मी माफी मागतो. पण त्यावेळेला असं झालेलं की त्यांना अरे क्या तू बजाता है वो तीन तीना, और अगर मेरे पास आना है तो ये तीन छोड़ना पड़ेगा. थोडक्यात सांगतो, पण मी त्यांना खोटं बोललो आणि त्यांच्याकडे शास्त्रीय पखवाजाचं चालू केलेलं. माझं बिंग फुटलं कसं, आमचे नारायण अनुभवने, बुवांना माहिती असेल, नारायण अनुभवने एकदम कार्टून माणूस आमचा. आणि त्यांनी ते मला लेहऱ्याची साथ करायचे आणि बुवांचे 15 मात्रा तेव्हा चालू होते. ते मी आज घेणार आहे. त्याच्यात मला बुवांमुळे काय काय मिळालं ते मी लगेच आत्ताच सांगून टाकतो, त्यावेळेला होऊन जाईल. त्यावेळेला काय झालं, त्यांनी अचानक माझा तो टेप रेकॉर्ड होता छोटासा, त्यांनी तो प्ले केला आणि प्ले केल्यानंतर तो लगेच अरे ये क्या बज रहा है, दिखाओ जरा, ये कौन गा रहे है, बहुत अच्छा, म्हणजे सूर खूप चांगले आहेत. पण जो ठेका कोण तरी वाजवतो आहे, त्यांना माहिती नव्हतं की मी वाजवतो आहे म्हणून. वो कोई बजा रहा है, वो कोई तबले का ठेका बजा रहा है और पखावज बजा रहा है, क्या आदमी है, असे ते बोलले. हां, तर ते नारायण अनुभवण्याने काय केलं की गुरुजी ये कोई आदमी नहीं, ये आपका ही शिष्य बजा रहा है. तिथे मला वाटलं की आता माझं संपणार, कारण त्यांनी सांगितलेलं भजन आहे तो इथं राहणार नाही. पण काय माझी एक म्हणतात ना बुवांची काही एक आमच्या पांचाळ बुवांचे एक आशीर्वाद होते आम्हाला. तर ते बोले अरे ये गाना बहुत बढ़िया लग रहा है और शिवजी का गाना है. ते शिवभक्त होते माझे गुरुजी आणि देवीची उपासना करायचे. तर त्याच्यामुळे मी ते बोले की तुम्हारे गुरुजी को लेके आओ, अनुभवने ना बोलले. हां, आणि मग अनुभवने म्हणाले की नाही वो अभी आज भी आ सकते हैं, वो यहीं पे है एयरपोर्ट में. बुवा आमचे चीफ कॅशियर होते एअरपोर्टला, तर आ सकते. लगेच त्याने फोन केला, तुम्ही येऊ शकता का. बुवा आले लगेच. आणि मग बुवांमुळे मी थोडक्यात सांगतो, खूप मोठी स्टोरी आहे, 2 तास संपणारी नाही आहे. मला 15 मात्रा मिळाले बुवांमुळे, तिथे शिवतांडव मिळाला बुवांमुळे. आणि म्हणजे ह्या नंतर बुवांची आमच्या गुरुजींची चांगली मैत्री झाली. बुवा काहीतरी गाडीवाले वगैरे हे ऐकवायचे. बुवा हिंदी भजन ऐकवायचे त्यांना. तर असं हे झाल्यामुळे मला एक सुतार परणसुद्धा मिळाला. तर तो एक परणसुद्धा आला तर घेऊया आपण. तर अशा पद्धतीने मला या बुवांच्यामुळे ना आमच्या गुरुजींकडून शास्त्रीय वादन, आणि आम्ही बुवांचा आधार घेऊन, मी आज प्रदीपला का घेतलं आहे माहिती आहे, आमचा प्रदीप लहानपणापासून बुवांची सगळी गाणी भजनं ऐकत होता आणि त्याच्या कानावर पडलेलं की बुवा कसे गात आहेत वगैरे. मी जास्त आता लागत नाही, जास्त त्याची गोडवी गात नाही, तर वेळ कमी आहे. मी थोडक्यात सांगतो. प्रदीपला मी सांगितलं, प्रदीप बुवांचं 12 मात्रा आणि 15 मात्रा असं गाणं घ्यायचं आहे. त्याला लय सांगितली, त्या लयप्रमाणे त्याने बसवलं आहे. असो,
तर आमच्याबरोबर जी ही आजची मंडळी आहेत ना, मगाशी बघा सकाळी आपला एक विषय निघालेला की अशी चांगली तरुण मंडळी जी चांगली शिकलेली आहे, त्याच्यामध्ये आमची लोकेश आहे. बाबा हातवरती कर बाळा, बेटा हातवर कर. हां लोकेश नमस्कार कर. डॉक्टर आहे, तानपुराला आहे. ती प्रदीपकडे जवळजवळ 10-15 वर्ष शिकते, चांगली गाते. आमचा चिन्मय हातवर कर बाळा. चिन्मय IT कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर आहे, जे जगात 100 लोक आहेत. AI काहीतरी तयार करणारे, त्याच्यात त्याचा नंबर आहे. तर असाच हा मुलगा आणि भजनासाठी जीव ओतून काम करतो. आणि काही गोष्टी त्यांनीही केल्या आहेत, ते मी नंतर मांडेन कदाचित. आमचा जयेश एका चांगल्या बँकेमध्ये, फॉरेनर बँकेमध्ये मॅनेजर आहे. परत आमचा हा वैभव मेस्त्री, लाडका शिष्य. हां असो, म्हणजे लाडका म्हणजे मारतो मी त्याला हातोडीने, ऐकलं नाही तर. हा एक आहे, पण हा सुद्धा आता लास्ट इयरला आहे. तोही कॉम्प्युटर सायन्स करतोय. अशी चांगली मुलं सगळी शिकलेली आहे. परत प्रमोदला तर माहिती आहे, तो मी दत्तकच घेतलेला आहे त्याला. परत आमचा पुष्कर कोळी, ह्याचे बाबा माझ्याकडे शिकायचे. तोही 2nd इयरला आहे आणि तोही कॉम्प्युटर करतो. खूप छान हात आहे, ऐका त्याला. आणि त्याचे बाबा शिकायचे, बाबांनी त्याला भजन शिकवलं. भजन कीर्तन खूप छान वाजवतो. शास्त्रीय शिक्षण आता मला वाटतं त्याला वर्ष झालं असेल, पण ह्या थापेने पूर्ण खूप छान. म्हणजे मी असं सांगत नाही की मी काही मुलांवरती संस्कार करतोय, आपोआप घडतात मुलं. फक्त आपल्याला सांगायला लागते की हे करा. आपणच सांगितलं नाही मुलांना ते करणार नाही. लक्षात आलं ना. असो, माझ्या पाठीमागे माझे मित्र आहेत घनश्यामबाई. हे त्यांची कुठे हाँगकाँग नाही, जपानला कुठेतरी टोकियोमध्ये होते. ते ह्या कार्यक्रमासाठी, आपल्या कार्यक्रमासाठी तिथून आले आहेत. माझे मित्र आहेत, कांदिवलीला राहतात. असो, परत आमचा निलेश आहे, टाळ वाजवणारा. निलेश माझ्याकडेही पखवाज शिकतो, ह्याच्याकडेही गाणं शिकतो. तसंच आता एकदम खास सांगतो, आमचा स्वानंद दातार आमचे दातार बुवा होते, माझ्याकडे पखवाज शिकायचे. नंतर त्यांनी त्यालाही तयार केलं, पखवाजही वाजवतो, लेहरा छान देतो. बोलकरांचा शिष्य आहे, बोरकर गुरुजींचा. असो, बाकीची सगळी कोरस मंडळी आहेत, सगळी चांगल्या, कोणी बँकेत आहे, कोणी काय चांगल्या लेवलला आहेत, पण या भजनासाठी जीव ओतून काम करतात. असो, बोलणं खूप झालं आहे, मी चटकन नाही. आणि आमचा स्वानंद पण बँकेत मॅनेजर आहे बरं का. नाही अरे, मोठे पण सांगायला पाहिजे, कारण लोकांना समजत नाही. अरे कोणतरी बसतात काहीतरी करतात असं वाटते. मग ही मुलं सगळी अशी आहेत. असं बरं, मी सुरुवातीला चौताल आणि मध्ये थोडासा 15 मात्रा थोडं थोडं वाजवतो. मी वाजवणार नाही, मुलंच वाजवतील जास्त, मी सपोर्टरला आहे. आणि शेवटी बुवांचं एक खास गाणं होतं आमच्या, त्रिभंगी देवडा ठाण मांडोनी ओ माये. तर जमलं तर ते घेतो, वेळेअभावी झालं तर कट करणार. तुम्ही सांगितलं तर घेणार, नाही तर कट. चला सुरुवात करूया. गणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.
राजा राम राजा राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी गोवर्धन गिरधारी मधुसूदन मुरलीधर मोहन मुकुंद मुरारी सावळे राम कृष्ण हरी गोवर्धन गिरधारी मधुसूदन मुरलीधर मोहन मुकुंद मुरारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी ऐका ऐका बुवांची एक आठवण सांगतो याच्यात. आम्ही चौताल करतच होतो आणि मी नवीन शिकायलाच गेलेलो होतो. मला साधारण 2-3 वर्ष झालेली होती आणि बुवांनी सांगितलेलं की याच्यात माऊली आपण काहीतरी नवीन करूया, म्हणून मग मी काही मात्रा सोडून जी पर्ण बसवलेली ही मुलं वाजवतील, मी थोडं पठण करेन वेळेअभावी. दादा दिंता किटदा दिंता कत्तिक दिंता तगिट दुकिट जगिट तगदगदि गडन गडन तगिट तगदगदि गन तगिट तगदान कत्तिक दिंता दिंता तगिट दान दडन तुगिट दिंता तगिट तगिट दान दडन तुगिट दिंता तगिट तगिट दान दडन तुगिट दिंता. परत घेऊया, बेताल झाला. ओके. पाचव्या मात्रेवर हा माझा परण आहे. धेट धागेने धेट धेट दा तिट धेट धागेने दा धागून गाकर दा न तिने कधी हिंडा तिने कधी हिंडा दा तिने कधी हिंडा दा तिने कधी हिंडा. धागे ते टिकीट धागे ते टिकीट धागे ते टिकीट धागे धागे ते. सातव्या मात्रेवर धागे ते टिकीट धागे ते टिकीट धागे ते धागे ते धागे ते धागे ते टिकीट धागे ते टिकीट धागे ते धागे ते धागे ते धागे न टिकीट धागे न टिकीट धागे ते धागे ते धागे ते धागे न टिकीट धागे ते टिकीट धागे ते धागे ते टिकीट धागे न ते ते धागे न टिकीट धागे ते टिकीट धागे ते टिकीट धागे ते टिकीट धागे ते टिकीट धा धा धा. शाबास.
धा गत्ते टकट गेगे तिटके गिते दिगे तिंता दित्ता गन्न धा दिगा धरन नगन धा गिरदे गिरदा गिरदे गिरदा गिरदे गिरदा ददा ददा गिरदे गिरदा गिरदे गिरदा गिरदे गिरदा ददा ददा गिरदे गिरदा गिरदे गिरदा गिरदे गिरदा ददा ददा असे खूप आहेत वर्ण मध्ये मध्ये वाजवायचे समेवर यायचं वेळेअभावी एक चक्रधार वाजूया आणि नंतर मग एखादी लयकारी वाजूया आणि चौताल संपवतो पडंतर धान नकिट धागे तिट तागे तिटकड धाकिट धेकिट तागन धेकिट तागन का तिट तिटकड धा तिटकड धे ताण धे धे त्रिगड धेता त्रिगड धेता किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा धान नकिट धागे तिट तागे तिटकड धाकिट धेकिट तागन धेकिट तागन का तिट तिटकड धा तिटकड धे ताण धे धे त्रिगड धेता त्रिगड धेता किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा धान नकिट धागे तिट तागे तिटकड धाकिट धेकिट तागन धेकिट तागन का तिट तिटकड धा तिटकड धे ताण धे धे त्रिगड धेता त्रिगड धेता किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा किट किट धा गिड तिंगड धा धा गिड तिंगड धा धा एक लयकारी करूया पखवाजाचं मुख्य अंग आहे आणि मी आमचा राजादडी म्हणाले काहीतरी भाऊ नाव द्या म्हणून मला जी लयकारी आवडते म्हणजे दोनच लयकारी करणार आहे मी एक तिसऱ्या जातीची आणि एक मिश्र जातीची मिश्र जाती बहुतेक आपण शेवटी बघू नाही तर तिसऱ्या जातीची लयकारी करताना हा मेन रस्ता झाला बहुतेक पखवाजी बसलेले आहेत आता याची क्रॉस लाईन बघा
काय करेल हे यंत्र आहे, बिघडलं तर बिघडलं, वेळ पण बिघडली आहे. आता ह्याच्यामध्ये एक घनाक्षरी परण आहे, तुम्हाला पण बुवांकडून कसा मिळाला लय चालू ठेवा. हां, जगत तिकीट चालू ठेवा, पुष्कर चालू ठेवा, बेस चालू ठेवा. कारण आमच्या बुवांची नी माझ्या गुरुजींची विषय चालू होता लयकारीच्या बारेमध्ये. म्हणजे ते हिंदीत थोडे थोडे विषय येतात माझे, पण मी मराठीत सांगतोय. लयकारीच्या विषयामध्ये त्यांचे खूप माझे गुरुजी बोले, अरे सुधार साहब ये ऐसा नहीं होता है, सिर्फ 3 लाइन की लयकारी नहीं है, म्हणजे विलंबी, मध्य, द्रुत वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये पर्णसुद्धा अशी लयकारीची आहे, ती जवाकार लय, म्हणजे 2 साईडला निमुळते आणि मध्ये पोटफुगा, म्हणजे ही एक लय आहे. तर ती लय बघा कशी आहे, बरोबर वाचा. धाकिट तक धुमकिट तक धिंकिट तक नाकिट तक तिरकिट तक नाकिट तक ताण दे ताणका राधे की कत तिकिट कत गदिगन दान नान दागिन गत धन नगड दिगिन ताकत दिगड गदिगन दान दा देता गत दिगड गदिगन दान दा देता गत दिगड गदिगन दान दा देता. धाकिट तक धुमकिट तक धिंकिट तक नाकिट तक तिरकिट तक ताण दे ताणका राधे की कत धिकिट कत गदिगन दान नान दागिन गत धन नगड दिगिन ताकत दिगड गदिगन दान दा देता गत दिगड गदिगन दान दा देता गत दिगड गदिगन दान दा देता. धाकिट तक धुमकिट तक धिंकिट तक नाकिट तक तिरकिट तक ताण दे ताण राधे की कत धिकिट कत गदिगन दान नान हा म्हणजे विषय खूप मोठा आहे, पण एक त्यातला तिसऱ्या जातीचा त्रेटा छंद आहे. ह्याच्यामध्ये आपण खूप वाजवू शकतो, पण मी एक परणच दाखवतो. म्हणजे याच्यामध्ये आपण फोक जास्त येत होतं, पण मी आता ते दाखवत नाही, वेळ होता, बसवलेलं होतं यांच्याबरोबर, पण आता ते नाही घेत. ह्याच्यामध्ये परण आहे का छान आहे, आणि तो फरमाईशी याचं लक्ष ठेवा वादकांनी. धाकिट तक धुमकिट तक तकिट तिकिट तकिट गिट कथा गिट कथा गिट धाकिट धाकिट दा दा गिटा देन 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 धाकिट तक तकिट गिट तकिट गिट कथा गदिगन दगन दगन धन नगन दिगदिन दा त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा. धुमकिट तक तकिट 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 कथा गिट कथा गिट धाकिट धाकिट दा दा गिटा देन 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 धाकिट तक तकिट गिट तकिट गिट कथा गदिगन दगन धन नगन दिगदिन दा त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा. धाकिट तक धुमकिट तक तकिट 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 कथा गिट कथा गिट धाकिट धाकिट दा दा गिटा देन 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 धाकिट तक तकिट 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 गिट कथा गदिगन दगन धन नगड दिगदिन ता त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा. धाकिट तक धुमकिट तक तकिट गिट तकिट तकिट कथा गिट कथा गिट धाकिट धाकिट दा दा गिटा देन 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 धाकिट तक तकिट 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 गिट कथा गदिगन दगन धन नगड दिगदिन ता त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा त्रिक तक ताक तक तागन गेंद्र गिट कथा गदिगन ग्रेप गिट गदिन तान दा.
चटकन 15 मात्रा घेतो बुवांची, कारण मला ती आठवण आहे पाहुणचार बुवांची. कारण त्या 15 मात्रामुळे माझं, मी ज्या वेळेला गंडाबंधन झालं, एक गुरुपरंपरेचं असं शास्त्रीय परंपरेत अशी एक पद्धत आहे की गंडाबंधन झाल्यानंतर, आता गंडाबंधन हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांनाच माहिती नाही. गंडाबंधन झाल्यानंतर पहिला जो शास्त्रीय वादनाचा कार्यक्रम असायचे ते गुरु देतात. आणि माझ्या गुरुजींनी मला पहिलाच शास्त्रीय कार्यक्रम भोपाळला दिला. त्याचा फोटो आमच्या गणेशकडे आहे ना गणेश? हां. तर तिथे मला म्हणजे गुरुजींनी सांगितलं, बेटा 15 मात्रा बजाव, पहिलाच कार्यक्रम. त्यामुळे मला 15 मात्रा खूप आवडतात आणि मी त्याच्यात खूप वाजू शकतो. म्हणजे 2 तास तुम्ही बसून कंटाळाल, पण मी 15 मिनटात अडवलं. बुवांचं भजन आहे हर हर शिवशंकर, त्याच्यात मी एक शिवतांडव आणि एखादा परण वगैरे लावू. मला शाईचा कमी आवाज येतो इकडे, येतच नाही का? बघ रे बाहेरचा. ते लोक म्हणतात येतच नाही. जास्त हो केलं तर हॉर्निंग मारते इथे. राहू दे, मी पडण करते, वाजवतील. ऐका, वेळ झालाय. त्याचा हार्मोनियम वाढवा जरा. त्याची थोडी लेवल द्या. हर हर शिवशंकर वासुदेव वासुदेव बोला. हर हर शिवशंकर वासुदेव वासुदेव बोला. हर हर शिवशंकर वासुदेव वासुदेव बोला. गौरी हर गिरिजावर डमरुवाला वासुदेव बोला. गौरी हर गिरिजावर डमरुवाला वासुदेव बोला. शिवशंकर वासुदेव वासुदेव हर हर शिवशंकर वासुदेव वासुदेव बोला.
गोष्ट आत्ता आठवली म्हणून डोळे बंद केलेले. ज्या वेळेला सांगितलेलं मी तुला भजन तू वाजवत असशील तर तू मला समजलं तर तुला हाकलवेन. पण बघा बुवांचा चेहरा बघितल्यानंतर मला असा अभ्यास मिळाला की त्याच्यात एक सुतारपर्यंत सुद्धा मिळाला. तो आमचा हाच सुतार बरेल. हा पण आमचा सुतार एक आहे, वैभव सुतार, वैभव मिस्त्री. तर तो उठाण वाजवेल. तरी आपले लय वेळ आहे, आपल्याला वेळ नाही आहे. धा गिदादा गिरिंतान धा किट तक धुम किट तक हा लय लय होते. धा गिदादा गिरिंतान धा किट तक धुम किट तक धा मध्ये काय प्रकार असतो? मगाशी आमच्या दोन सरांनी सांगितलं की दहाचे प्रकार काय. आणि आमचे हे पण बोलले कोण शिये मथुरावरून आलेले की कोणतरी बोललेलं की दहा मध्ये पकवाजाला काय हे नाही आहे म्हणून. पण आमचा दहा बघा कसा आहे, कारण एक सुतार आमचा दहा कसा वाजवतोय तो बघा. किती दहा असतात म्हणजे ठोक्याप्रमाणे. म्हणजे खिळा वाजवताना एक दहा वाजवत नाही, म्हणजे एक ठोका नाही वारत, एका खिळ्यावर दोन ठोके मारतात ते. तसेच ते दोन दहा येणार, बिफोर दहा आणि सम दहा. बघा कसे बोल मस्तपैकी पडन कर. धा 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 गिरिंतान धा किट तक धुम किट तक ते ठीक आहे. हे ताण धा हे ताण धा हे ताण धा ताण धा तकिट धा ता धा तकिट धा हे तकिट के दिन दिन तकिट तकिट ता ताण धा दा दान धा धा दा दान धा धा दा दान धा धा धा. किती घेणं ते हे दहाचे प्रकार असतात असे. बरोबर. एक फक्त चक्रधार घेतो. कधी घेणं ते फरमाईशी चक्रधार. तकिट तुंकिट तुंकिट देत ताग देत तगनदा धादिंदा त्रिकिट तक ताकर धाकिट धादी खात तिट धादी तागन न दागे ना 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 दिंगण गिदे गिदे तगिट ते गई ते गई न गिदता किट तक ताकिट तक धन दादरक तिट गेगे तिट गेगे दिन धादिन धा किट तकिट काकिट घरान तकिट काकिट तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तकिट तुंकिट तक तुंकिट तक दे ताग दे तगनदा धादिंदा त्रिकिट तक ताकर धाकिट धादी खात तिट धादी तागन न दागे ना 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 दिंगण गिदे गिदे तगिट ते गई ते गई न ते गिदता किट तक ताकिट तक तक तिट गेगे तिट गेगे दिन धादिन धा किट तकिट काकिट घरान तकिट काकिट तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा. ये लिए कधी गण तिंता कत धाके तीट तिंता तीट दावालो तकिट तुंकिट तक तुंकिट देत ताग देत तगनदा धादिता त्रिकिट तक ताकर धाकिट धादी कत तीट धादी तागन न दागे ना 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 दिंगण गिदे गिदे तगिट ते गई ते गई न ते किट तक ताकिट तक तक तीट गेगे तीट गेगे दिन धादिन धाकिट तकिट काकिट घरान तकिट काकिट तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तकिट तुंकिट तक तुंकिट तक देत ताग देत तगनदा धादिदा त्रिकिट तक ताकर धाकिट धादी कत तिट धादी तागन न दागे ना 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 दिंगण गिदे गिदे तगिट ते गई ते गई न ता किट तक ताकिट तक तक तिट गेगे तिट गेगे दिन धादी ताकिट तकिट काकिट घरान तकिट काकिट तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तकिट तुंकिट तक तुंकिट देत ताग देत तगनदा धादिंदा त्रिकिट तक ताकर धाकिट धादी खात तिट धादी तागन न दागे ना 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 दिंगण गिदे किट तक ताकिट तक तुम तक तिट गेगे तिट गेगे दिन धादी ताकिट तक काकिट घरान तकिट काकिट तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा तक तुंकिट तकिट काकिट तक तिंगिट धा गिदे
ठाक ठाके एक शिवतांडव. बम 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 गिडगिड गिडगिड झम झम झंग झंग तारी. बम 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 गिडगिड गिडगिड झम झम झंग झंग तारी. किट कुकुता कत्ता कत्ता धेत्ता राम राम तुंतडन लधा. ओम ढिमिकी ढिम डमरू बाजे गिर कैलाश शिखर पर राज. ढिमिम ढिमिम ध्वनि मृदंग बाज शीश गंग अरधंग विराज. कुमार माहर सब सुर साजे कर त्रिशूल डमरू दिए नाच. शिव चम 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 ना 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 तत तैय ता तैय तैय ता तैय तैय ता. शिव चम 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 ना 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 तत तैय तैय ता तैय तैय ता तैय तैय ता. शिव चम 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 ना 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 तत तैय तैय ता तैय तैय ता तैय तैय ता. एक लयकारी. बस झालं. काही एक त्रिभंगी देवडा घेऊ. बुवांचं 2 मिनिटाचं आहे फक्त. पटकन म्हण आलापी नको फक्त गाणं म्हण. चंद्रकौस मध्ये फक्त 2 मिनिटात ह्यांना विद्यार्थ्यांना सवाल जवाबची वेळ आली आहे. 2 मिनिटात फक्त. मला हे का घ्यायचं तेही सांगतो. बुवांची एक आठवण खूप छान आहे, सांगत बसत नाही. पण ह्याची जी तिहाई मी बुवांबरोबर बसवली ना ती मी तेव्हा वाजवली नाही. बुवांच्या आठवणीमुळे आज ती तिहाई मला वाजवायचा चान्स आलाय. म्हणून त्या तिहाईसाठी मी तो त्रिभंगी देवडा ठाणं घेतोय. तर ती जरा लवकर. आणि भजनी थापेने वाजवता मी. त्रिभंगी देवडा ठाण मांडून या माय. त्रिभंगी देवडा ठाण मांडून या माय. त्रिभंगी देवडा ठाण मांडून या माय. कल्पद्रुमातळी 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 वेणू वाजवी तो आहे.
गोविंद माये माये गोपाळो माये गोविंद माये माये गोपाळो माये गोविंद माये माये गोपाळो माये सभाय अभ्यंतरी सभाय 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 अभ्यंतरी अवघा परमानंद गोविंद माये माये गोपाळो माये गोविंद माये माये गोपाळो माये सावळे सगुण सकाळची विजे जीवन सावळे सगुण सकाळची जीवन सावळे सगुण सकाळची विजे जीवन सावळे सगुण सकाळची जीवन अनानंद मूर्ती पाता हरपले मन अनानंद मूर्ती पाहता हरपले मन शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला गळ स्थावर जन्म व्यापी राहिला बाप रखमा देवीवर विठ्ठल सगळ देवी वालू सदा बाप रखमा देवीवर वालू सदा बाबर कुमा देवी वालू सदा बाबर कुमा देवी वालू सदा बाबर कुमा देवी वालू सदा गोविंद ओ माये माये गोपाळो माये गोविंद ओ माये माये गोपाळो माये सभाय अभ्यंतरी अवघा परमानंद सभाय अभ्यंतरी अवघा परमानंद गोविंद माये माये गोपाळो माये गोविंद माये माये गोपाळो माये गोविंद माये माये गोपाळो माये गोपाळो माये गोपाळो संपवत आहे आता टाळी वाजलं मग माहित आहे. पण माझी एक आवडती आवाज काय माहिती नाही माझा मी आवाज येणार नाही करत ते ना करतले ते एक आवडती लय
माझी खास आवडती लयकारी आहे. याला मिश्र जाती म्हणतात. पण याच्यात मी एक तुमच्यासाठी खास असं केलंय. हे डमरू वाजवतील आणि मी शंखाचा प्रयत्न करतो. ऐका, पुष्कर वाजव. ह्याच्यामध्ये एक छान परण आहे, वाजवायचं झालं खूप आहे. धागन धागे तेट धागन धागे तेट धागन थेट थेट धागन थेट धा गिडगेन नागे तेट कत्त धागे तेट प्रधान दादा गिडतक दिंगडत ना तिरगडत हे तक्रान धा प्रधान धाती धागे दिगिन दादा गिन धागे दिगिन धा प्रधान धाती धागे दिगिन दादा गिन धागे दिगिन धा प्रधान धाती धागे दिगिन दादा गिन धागे दिगिन धा धागन धागे तेट धागन धागे तेट धागन थेट थेट धागन थेट धा गिडगेन नागे तेट कत्त धागे तेट प्रधान दादा गिडतक दिंगडत ना तिरगडत हे तक्रान धा प्रधान धाती धागे दिगिन दादा गिन धागे दिगिन धा प्रधान धाती धागे दिगिन दादा गिन धागे धा प्रधान धाती धागे दिगिन दादा गिन धागे दिगिन धा. ह्याची एक एंची तिहाई घ्यायची आहे म्हणून हा येईल आहे बघूया. हे ऐका रे. मगाशी जी मी सांगितले वाजवा चालू ठेवाले. विठ्ठल 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 पांडुरंगाचा जयघोष करा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही शांतच झाले. विठ्ठल विठ्ठल
धा 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 किटतक ना 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 किटतक धी 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 किटतक धा 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 किटतक धा धा किटतक ना ना किटतक धी धी किटतक धा धा किटतक धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा किटतक धा धा किटतक ना किटतक धी किटतक धा 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 धन्यवाद. तुम्ही आम्हाला शोषून घेतलं त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांची मी माफी मागून तुम्हाला धन्यवाद म्हणतो.